नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे प्रिया अर्जुनला म्हणत असते, की "अर्जुन तू बघितलंस ना, मी काही केलं ना तरीसुद्धा या घरातल्या लोकांना मीच चुकीची वाटते. सगळेजण मलाच वाईट ठरवतात रे." तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, "हो, मी ते बघितलं बाहेर. म्हणजे सगळेजण तुला ओरडले, तुलाच वाईट बोलले." तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, की "अर्जुन, आता मला माझ्या आईची काळजी नसणार आहे का रे? आता तो दिवा खाली पडला त्यात माझी काय चूक आहे?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "हो, तुझी चूक काहीच नव्हती." तेव्हा इथे प्रिया म्हणते, "अर्जुन खरं सांगू का? या घरामध्ये मला समजून घेणारी व्यक्ती म्हणजे तू एकटाच आहेस रे. तू जर या घरामध्ये नसतास तर माझं काय झालं असतं काय माहिती. तू इथे आहेस म्हणून मी माझ्या मनातलं तुझ्याबरोबर सगळं शेअर करत असते." आणि हे सगळं बोलत असताना प्रिया अर्जुनचा हात आपल्या हातामध्ये घेते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, "अर्जुन, अरे इतक्या वर्षानंतर माझी आई परत आली होती. आश्रमामध्ये असताना सुद्धा मी माझ्या मनातल्या गोष्टी कुणाबरोबर शेअर केल्या नाही आणि इथे सुद्धा मला माझी आई एवढ्या वर्षानंतर भेटली होती. तर मला असं वाटलं की मी तिच्याबरोबर सगळं काही शेअर करेन. पण माझी आई माझ्याबरोबर नीट बोलतच नाही आणि ती सायली आहे ना, सतत तिच्या मागेपुढे करायला. म्हणून मी माझ्या आईजवळ सुद्धा काही बोलू शकत नाही. मी सगळं काही तुझ्याशी शेअर करते." तेव्हा अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, मी इथे आहे. तू माझ्याबरोबर सगळं काही शेअर करू शकतेस. पण मला माहिती आहे तोपर्यंत तन्वी आश्रमामध्ये तुझं कुणाशीही जमायचं नाही. मग तू आश्रमामध्ये तुझ्या मनातलं कुणाबरोबर शेअर करायचीस? विलास काकांबरोबर का?" असं अर्जुन विचारतो. तेव्हा इथे प्रियाच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. तरी ते महिपत म्हणत असतो, "अरे वा, म्हणजे सुभेदारांच्या घरी आता इथे गणपती उत्सवामध्ये तुमच्या प्रियाने चांगलीच माती खाल्लेली दिसते." तेव्हा इथे नागराज म्हणतो, "अच्छा, म्हणजे आता तिने माती खाल्ली आहे तर ती आमची प्रिया. नाहीतर नेहमी तर तिला डोक्यावर घेऊन नाचता ना तुम्ही दोघंजणं." साक्षी म्हणते, "नाही या, नाही आहे नागराज काका, आम्ही तिला अजिबात डोक्यावर घेऊन नाचत नाही. ती तन्वी खोटी तन्वी बनून त्या घरामध्ये गेली आहे म्हणून आपल्याला तिची गरज आहे. बाकी काही नाही. नाहीतर दरवेळेला तर ती माती खातच असते." तेव्हा महिपत म्हणत असतो, की "तिला चांगल्या शब्दांमध्ये आता उत्तर द्यायला पाहिजे." साक्षी म्हणत असते, "नाहीतर काय, प्रिया म्हणजे आहे ना, ते खळखळ खळखळ वाहणारं पाणी आहे ज्याचा काही उपयोग नसतो, ना त्याच्या आवाजाचा ना त्याच्या वाहण्याचा. तशी साक्षी प्रिया आहे." असं म्हणते. ती प्रिया आता काही उपयोगाची राहिलेली नाही आहे. उलट आपल्याला डोईजड झालेली आहे. तिचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. तेव्हा नागराज म्हणत असतो, की "महिपत, अरे तुला घाबरते ती. तू जरा तिला चांगला दम भर ना, म्हणजे चांगली सरळ दोरीसारखी होईल बघ तू. आतापर्यंत ती आहे ना स्वतःच्या मनाप्रमाणेच वागते. काय वागते, काय बोलते, तिचं तिलाच कळत नाही आहे. अरे चूक केली तर केली आणि तर काय सगळ्यांसमोर बाप्पाच्या समोर तमाशासुद्धा तिनेच केला. आता तू तिला फोन कर आणि तिला जरा दम दे." तेव्हा महिपत म्हणत असतो, "त्याचीच आता गरज आहे. आता साक्षी, जरा त्या प्रियाला फोन लावून दे. तिला आता माझ्या भाषेत बरोबर समजावतो." तेव्हा इथे नागराज आता प्रियाला फोन लावत असतो, कारण तिला चांगलं झाडायचं असतं. तिने जो काही प्लॅन केलेला असतो त्या प्लॅनमध्ये स्वतःच पूर्णपणे फसलेली असते. त्यामुळे साक्षी आणि महिपत, नागराज तिघांनासुद्धा तिचा खूप जास्त राग आलेला असतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, की "तन्वी सांग ना, जेव्हा तू आश्रमामध्ये होतीस तेव्हा सगळं काही तुझ्या मनातलं तू विलास काकांना सांगायचीस का? कारण तेच तुझ्या जास्त क्लोज आहेत असं वाटतं. बाकीचे तर तुझ्याबरोबर चांगले नाही वागायचे ना." तेवढ्यातच महिपतचा फोन आलेला असतो. तेव्हा प्रिया म्हणते, "1 मिनिट हां." आणि ती फोन उचलायला जाते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, "अगं तन्वी, फोन राहू दे ना. आधी आपलं मनातलं चालू होतं ना, ते बोलूया ना." तेव्हा प्रिया म्हणते, "अर्जुन, अरे महत्त्वाचा फोन असेल, थांब ना मी उचलते." तेव्हा अर्जुन म्हणतो, "कशाला, आधी आपण बोलूया ना." तरी त्या अर्जुनला आता प्रियाकडून जाणून घ्यायचं असतं, की तिचं विलासबरोबर कसं बोलणं व्हायचं आणि बाकीच्या लोकांबरोबर कसं बोलणं व्हायचं. तरी ते प्रियाचं बोलणं पाहता आता अर्जुनला तिचा स्वभाव कसा आहे हे सुद्धा कळलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, "बरं बरं ठीक आहे तन्वी, मी तुझा फोन आणून देतो." आणि महिपतचा फोन आलेला असतो. तेव्हा इथे अर्जुन आता फोन द्यायला जाणार, म्हणजे जर साक्षी आणि महिपतचा कॉल आला असेल तर उगाच त्याला कळेल, म्हणून ती आता त्याच्या हातातून फोन घ्यायला जाते. तर फोन कट झालेला असतो. प्रिया खूपच जास्त घाबरते. ती म्हणते, "अर्जुन, कुणाचा फोन आला होता? नाव वाचलंस का?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "नाही, मी फोन उचलायच्या आधीच फोन कट झाला होता." "का काय झालं? कुणाचा कॉल आहे? तू का एवढी घाबरली आहेस? तुझा चेहऱ्याचा रंग का उडाला आहे?" तेव्हा प्रिया म्हणत असते, "अर्जुन, अरे काही नाही, माझ्या मैत्रिणीचा फोन होता, मैत्रिणीचा." तर इथे प्रिया मनामध्ये म्हणते, "बरं झालं अर्जुनने महिपतचं नाव नाही बघितलं." तेव्हा इथे प्रिया म्हणते, "अरे माझ्या मैत्रिणीचा फोन होता. उद्या कॉलेजमध्ये असाइनमेंट मला सबमिट करायचे आहेत ना. गणपती उत्सवामध्ये असाइनमेंटचं लक्षातच नाही राहिलं. मला त्याच आता कंप्लीट करायच्या आहेत." तेव्हा प्रिया तिथून निघून गेल्यानंतर अर्जुन म्हणत असतो, "ही तन्वी किती वेड वागते. म्हणजे आपल्याच आईबद्दल असा विचार कोण करतं ना. म्हणजे असाइनमेंटचं ठीक आहे,
पण जर बाकीचं बघितलं तर प्रतिमा आत्याविषयी हिच्या मनामध्ये अजिबात प्रेम नाही आहे. कशी रूढ बोलली ती. आपल्याच आईबद्दल एवढं रूढ कोण बोलू शकतं. तर इथे सायली आणि प्रिया दोघीजणी आता आमने-सामने येतात. तेव्हा प्रिया म्हणते, "झाली? माझ्या आईची सेवा करून झाली का गं? तुझ्याकडे दुसरं काम नाही आहे का गं? सतत तिच्या पुढे-पुढे करत असतेस. तुला काय दाखवायचं असतं तिची एवढी काळजी घेऊन?" तेव्हा इथे सायली म्हणत असते, "काय दाखवायचं असतं म्हणजे? मी मनापासून त्यांची काळजी करते. आज दिवसभर त्या खूप थकल्यात ना, म्हणून फक्त त्यांना बघायला गेले होते. कळलं तुला?" तेव्हा प्रिया म्हणते, "मी तुझ्या नवऱ्याच्या रूममध्ये गेलेलं तुला चालत नाही. मग तुझं माझ्या आईच्या रूममध्ये सारखं-सारखं काय असतं गं?" तेव्हा इथे सायली म्हणते, "हे बघ प्रिया, नात्यांमध्ये गल्लत करू नकोस. मी तुझ्या आईच्या रूममध्ये जाते आणि तू माझ्या नवऱ्याच्या रूममध्ये जातेस. कळलं ना?" तेव्हा प्रिया म्हणते, "तुला काय गरज आहे माझ्या आईची एवढी काळजी घ्यायची? मी आहे तिची काळजी करायला." तेव्हा सायली म्हणते, "हो का? खरंच तुला प्रतिमात्यांची काळजी आहे का गं प्रिया? जर असती ना काळजी तर एवढा मोठा जो कांड केलास ना तो केला नसतास. तुझ्यामुळे आत्यांना भाजलं असतं. कळतंय का तुला? ही छोटी गोष्ट आहे का? आत्या घाबरल्यात तुला. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आता जर तुझ्यामुळे प्रतिमा आत्यांना पुन्हा त्रास झाला ना तर मी सोडणार नाही आहे प्रिया तुला. अगं आत्या काय म्हणाल्या माहिती आहे का? मला म्हणत होत्या की तू त्यांना त्यांची मुलगी नाही वाटत. त्याच्यामुळे तुझं वागणं जर बदललं नाही ना तर एवढ्या वर्षानंतर तुला तुझी आई परत मिळाली आहे. गमावून बसशील हं प्रिया. आणि तुझ्यामुळे जर आता आत्यांना पुन्हा त्रास झाला ना तर मी तुला सोडणार नाही. अजून मी कुणालाही सांगितलेलं नाही आहे की वरून धक्का तूच मला दिला होतास. जर सगळ्यांना कळलं असतं ना की तू मला धक्का दिलायस तर तुला या घरातून सगळ्यांनी हकलून दिलं असतं. ही एक गोष्ट लक्षात ठेव." तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, "ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती तेच घडतंय. या प्रतिमाला मी तिची मुलगीच वाटत नाही आहे. आता मी काय करू?" तर इथे अर्जुन रूममध्ये येतो. सायली खूप टेन्शनमध्ये असते. अर्जुन म्हणतो, "मिसेस सायली काय झालं?" तेव्हा सायली म्हणते, "सर बघा ना, म्हणजे आज मी अशी एक गोष्ट ऐकली आहे ना प्रतिमा आत्यांच्या तोंडून, म्हणजे मला त्या गोष्टीची अपेक्षासुद्धा नव्हती." तेव्हा इथे सायली सांगत असते की प्रतिमा आत्या तिला खाणाखुणा करून सांगत होत्या की प्रिया म्हणजे तन्वी ही त्यांना मुलगी वाटत नाही. तेव्हा इथे त्यांना सायली म्हणजे म्हणजे लहानपणीची जी तन्वी होती ना, ती त्यांना लहानपणीची तन्वी मोठेपणीची सायली वाटते. तेव्हा सायली म्हणते, "मी तुमची मुलगी आहे." तेव्हा इथे प्रतिमा आत्या म्हणते, "तू म्हणजे माझी लहानपणीची तन्वी तुझ्यासारखी असेल, जर ती मोठी झाली असेल तर." तर इथे प्रतिमा आत्यांना असं सांगायचं होतं की प्रिया माझी मुलगी नाही आहे, ती तन्वी माझी मुलगी नाही आहे. माझी लहानपणीची तन्वी ही खूप गोड होती. ती जर मोठी झाली असेल तर ती तुझ्यासारखी असायला हवी. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, "याचा अर्थ प्रतिमा आत्याला सुद्धा तोच डाऊट आहे जो डाऊट मला आला आहे." तेव्हा सायली म्हणते, "म्हणजे?" तेव्हा अर्जुन म्हणतो की मला स्ट्रॉंगली असं वाटतंय की तन्वी म्हणजे ही तन्वी किल्लेदार ही प्रिया नाही आहे. कारण का प्रिया ही कधी तन्वी किल्लेदार होऊ शकत नाही. ती एवढी वेड वागते, एवढी रूढ वागते प्रतिमा आत्याबरोबर. तेव्हा इथे सायली म्हणते, "सर तुम्ही असं काय बोलताय? अहो तिचा लहानपणापासूनचा स्वभाव असाच आहे." तेव्हा अर्जुन म्हणतो, "लहानपणापासून अशीच आहे म्हणजे? लहानपणी तन्वी अशी नव्हती. लहानपणी ती खरंच खूप गोड होती. मग आता मोठेपणी तिला नेमकं काय झालं अहो लहानपणी ती एवढी छान वागायची." तेव्हा सायली म्हणते, "अर्जुन सर, लहानपणी आई सांगत होत्या की तुम्ही सुद्धा खूप खोड्या काढायचा, तुम्ही सतत रडायचात. मग आता तुम्ही तसं वागता का? नाही ना." तेव्हा इथे सायली म्हणत असते, "सर तुम्ही तिच्या वागण्याकडे लक्ष देऊ नका." तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, "अहो तुम्ही सतत प्रतिमा आत्याची काळजी घेता, तिच्याशी बोलायला जाता. ती जाते का कधी रूममध्ये?" तेव्हा सायली म्हणते, "हो जाते ना, पण तिची बोलायची पद्धत थोडी वेगळी आहे." तर इथे आता सायली अर्जुनला सांगत असते की प्रिया प्रतिमा आत्याजवळ किती रूढ वागत होती, किती रूढ बोलत होती. हे सगळं आता इथे सायलीला अर्जुनला आता सांगावंसं वाटतं. तेव्हा इथे अर्जुनला आता सत्य कळतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, "तुम्ही मला आधीच का नाही सांगितलं? तुम्ही बघितलंत ना कुठली मुलगी आपल्या आईबरोबर अशी रूढ वागू शकते. आपल्या आईला त्रास झाल्यानंतर त्या मुलीला अजिबात काहीच वाटत नाही आहे." मला तर आता शंकाच आलेली आहे. मला असं वाटतंय की ही प्रिया मधुकर ही तन्वी किल्लेदार असू शकत नाही. ती नाही आहे तन्वी किल्लेदार. ती खोटं बोलून त्या घरामध्ये राहते आणि मला हे आता कळलेलं आहे. याचा मी पाठपुरावा धरणार. ती लहानपणासारखी अजिबात नाही आहे. तेव्हा इथे सायली म्हणत असते, "सर तुम्ही आता टोक गाठू नका. म्हणजे मला मान्य आहे की ती तन्वी व्यवस्थित वागत नाही. प्रियाचं वागणं हे खूपच जास्त विचित्र आहे. म्हणून तुम्ही आता तिच्या तन्वी किल्लेदार असण्यावरती शंका घेऊ नका सर. मला असं वाटतंय तुम्ही खूप विचार करताय. एवढा विचार तिचा करायची गरज नाही आहे. तुम्ही आता आराम करा बरं." तेव्हा इथे सायली म्हणत असते, "कदाचित ती आई-वडिलांपासून एवढ्या वर्ष दूर होती म्हणून ती अशी विचित्र वागत असेल. ती लहानपणापासून अशीच वागते मला माहिती आहे." तेव्हा अर्जुन म्हणतो, "मिसेस सायली तुम्ही सुद्धा आईविनाच वाढलात ना त्याच आश्रमामध्ये. मग तुम्ही कसं एवढं छान वागता? अहो तुमच्यामध्ये एवढा प्रेमळपणा कुठून आला आहे? मग तो प्रेमळपणा मला तन्वीमध्ये का दिसत नाही?"
मलासुद्धा तसं वाटतं ना, की माझी बायको जिथे लहानाची मोठी झाली, तिथेसुद्धा त्यांचे आई-वडील नव्हते. मग तरीसुद्धा तुमच्यामध्ये एवढा समजूतदारपणा, एवढा चांगुलपणा, एवढा प्रेमळपणा कसा काय? मग त्यातला थोडा तरी या प्रियामध्ये असायला हवा होता ना, लहानपणीच्या तन्वीमधला. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, की "मिसेस सायली, तुम्ही काहीही बोला, पण मी आता स्ट्राँगली सांगू शकतो, की ही प्रिया मधुकर तन्वी किल्लेदार नाही आहे. ही खोटं बोलून या घरामध्ये राहायला आलेली आहे. मी आणि हे लवकरच सिद्धसुद्धा करेन." तेव्हा सायली म्हणते, "सर, तुम्ही नको तिथे आता जास्त विचार करू नका. मला असं वाटतंय तुमच्यातली ती वकिलाची बुद्धी आहे ना आता सुरू झालेली आहे. तुमच्यातला वकील बोलायला लागलाय. तेव्हा तुम्ही आता तिच्यावरती संशय घेताय. नाहीतर आतापर्यंत आपल्याला सगळ्यांना हेच वाटत होतं ना, की प्रियाच तन्वी आहे म्हणून. तेव्हा इथे तुम्ही आता विचार करू नका, शांतपणे झोपा." असं आता सायली म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, "तुम्ही काय तिची बाजू घेताय?" सायली म्हणते, "अजिबात नाही. मी कुणाचीच बाजू घेत नाही आहे. मी फक्त एवढंच म्हणते, की ती तन्वीच आहे म्हणून. म्हणून तर रविराज काकांनी तिला आपली मुलगी म्हणून स्वीकारले." तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, की आता मलाच या गोष्टीचा सोक्ष लावायला हवा. तर इथे महिपत म्हणत असतो, "काय ती प्रिया आता डोई जड झालेली आहे. आता काही करून त्या प्रतिमाचा काटा मलाच काढायला लागतोय की काय? मलाच त्या प्रतिमाचा काटा काढायला पाहिजे." तेव्हा इथे साक्षी येते आणि टाळ्या वाजवायला लागते. ती म्हणते, "वाह! वाह! वाह! म्हणजे आता प्रतिमाचा काटा काढायचा अजून मनात आहेचच. म्हणजे तुम्ही काढा, नाहीतर तुमच्या माणसांना सांगा. पण अण्णा, तुम्ही जर आता जेलमध्ये गेलात ना, तर नागराज काका, जेलमध्ये घरचं जेवण अलाउड आहे का हो? जर असेल ना, तरीसुद्धा मी अण्णांसाठी घरचा डबा घेऊन जाणार नाही आहे. मी नाही त्यांना जेवण वगैरे घेऊन जाणार. तुम्हाला खूप हौस आहे ना जेलमध्ये जाऊन राहायची, राहा तुम्ही. अहो, तुम्ही त्या प्रतिमाला मारण्याचा विचार करताय. तेव्हा तो अर्जुन लहान तरी होता, पण आता एवढ्या वर्षानंतर प्रतिमा परत आली आहे. आता रविराज किल्लेदार तिच्यावरती बारीक नजर ठेवून आहे. तेव्हा तिच्यावरती एवढंसं सुद्धा संकट तो येऊ देणार नाही. आणि तो अर्जुन आहे ना, तो प्रतिमाला आई मानतो. त्याच्यामुळे अर्जुन आणि तो रविराज किल्लेदार दोघंजणं, त्यांना जर कळलं ना, की तुम्ही त्या प्रतिमाला मारलेत, तर ते काय करतील काही सांगता येत नाही. ते दोघंजणं उद्ध्वस्त करून टाकतील सगळं. कळलं का तुम्हाला? तर इथे आता साक्षीने त्यांना चांगली चेतावणी दिलेली असते, की आता प्रतिमाला मारण्याचा विचार करू नका. आधी शांत राहा. तर इथे आता अर्जुन म्हणत असतो, की प्रतिमा त्या बाहेर ये, कारण त्याला तिच्या रूममध्ये जायचं असतं. तेव्हा प्रतिमा त्या बाहेर आल्यानंतर अर्जुन म्हणतो, "प्रतिमा, तुला पाणी हवं आहे का?" तेव्हा ती म्हणते, "नाही, बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला आले." तेव्हा अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, घे तू." आणि प्रतिमा बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला गेल्यानंतर आता अर्जुन रूममध्ये जातो आणि कपाटामधून तिची एक साडी घेतो. तेव्हा इथे अर्जुनला आता हे शोधून काढायचं असतं, की प्रतिमाची साडी बघितल्यानंतर आता प्रिया काय रिॲक्ट करते. आता तो म्हणतो, की आता मला कळेलच, की ही तन्वी किल्लेदार नक्की तन्वी आहे, की ती प्रिया मधुकरच आहे. याचा शोध आता त्याला घ्यायचा असतो. तेव्हा इथे आता नागराज म्हणत असतो, "काय रे, ही तुझी मुलगी साक्षी काय बोलून गेली? म्हणजे त्या प्रतिमाला मारायचं नाही का आता आपण?" तेव्हा इथे महिपत म्हणतो, की "माझ्या मुलीला आणि आम्हाला दोघांना सुद्धा चांगलंच माहिती आहे, की एकदा वार खाली गेला तर पुन्हा वार करायचा नसतो, कारण सगळं आपल्या अंगाशी येतं." तेव्हा नागराज म्हणतो, "म्हणजे काय? तूच म्हणाला होतास ना, की प्रतिमाला मारायचं म्हणून. अरे, ती प्रतिमा जेव्हा माझ्याकडे बघते ना, तेव्हा माझ्या हातापायातली ताकद निघून जाते. माझे पाय हालायला लागतात, एवढी मला भीती वाटते. काही कर, त्या प्रतिमाला मारून टाक." तेव्हा महिपत म्हणतो, "पण आता थोडासा वेळ जाऊ दे. लगेच वार करता येणार नाही." तर इथे अर्जुन आता प्रियाला घेऊन येतो आणि म्हणतो, "इथे बस." तेव्हा प्रिया म्हणते, "काय रे अर्जुन, काय झालं? एवढं काय दाखवायचं आहे तुला, की मला झोपेतून उठवून इथे घेऊन आलास?" तेव्हा अर्जुन म्हणतो, की "तन्वी, तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे. थांब, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज घेऊन येतो. तू डोळे बंद कर ना." तेव्हा इथे सायलीला वाटत असतं, असं काय सरप्राईज देतोय अर्जुन. तेव्हा अर्जुन आता सायलीला खुणावतो आणि म्हणतो, "आता बघा मज्जा." तेव्हा इथे अर्जुन आता हातामध्ये एक साडी घेऊन येतो. तेव्हा इथे प्रिया त्या साडीकडे खूपच जास्त विचित्र नजरेने बघते आणि म्हणते, "हे काय आहे अर्जुन?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "काय म्हणजे? अगं, तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट आहे. ही आहे तुझ्या आईची साडी. तुझी आई जी तुझ्या खूप जवळची आहे ना, तुझ्या आईची साडी ही तुझ्यासाठी आहे. ही साडी तुला नेसायची आहे." तेव्हा इथे ती साडी बघितल्यानंतर आता प्रियाचं एक्सप्रेशन अर्जुन बघत असतो, की तिला काय वाटतं. तिला प्रेमळपणा वाटतो, की तिला राग वाटतो. तिला कसं तरी वाटतं ती साडी बघून. ते तिचे रिॲक्शन आता अर्जुनने बघितलेले असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अर्जुन सायलीला म्हणत असतो, की ती साडी बघून तन्वीला काहीच नाही वाटलं. म्हणजे ती प्रतिमात्याची मुलगी नाही आहे. तिच्या मनामध्ये प्रेमाची भावनाच नाही आहे तिच्याविषयी. तेव्हा सायली म्हणते, "सर, तुम्ही असं काय बोलताय? अहो, प्रतिमा आत्यांची आणि रविराज काकांचीच मुलगी आहे ती प्रिया. आणि जर असं नसतं तर रविराज काकांनी तिला मुलगी म्हणून स्वीकारलं असतं का? अहो, त्यांनी पुरावे सगळे बघितले, तेव्हाच प्रियाला तन्वी म्हणून त्यांनी स्वीकारलं आहे ना. आता रविराज काका एवढे मोठे वकील आहेत, त्यांना फसवणं कुणाचं शक्य होणार आहे का?"
तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली, आता मलाच ते पुरावे कुठले आहेत ज्याच्या निदर्शनावरून रविराज किल्लेदारांनी प्रियाला त्यांची मुलगी म्हणून स्वीकारले. ते पुरावे आता मला चेक करायचे आहेत आणि तेच पुरावे आता गुरु किल्ली असतील हे शोधून काढण्यासाठी की प्रिया मधुकर ही तन्वी किल्लेदार आहे की नाही.